लोकसभेला आपल्या पक्षाला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमध्ये एकी राहावी यासाठी 2 पावलं मागे घेतल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। आज कार्यकर्त्यांचा मेळावा होता, त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान उद्यापासून विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना देखील पवारांनी या कार्यकर्त्यांना दिल्या। तर राज्य हातात घेण्याची तयारी ठेवा असं देखील सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान या संदर्भामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप देखील उपस्थित होते। एक जोरदार बैठक झाली। ज्या पद्धतीने शरद पवार बोललेत ते तुम्ही देखील ऐकलं। नेमकं काय बोलले आणि एकत्रित कार्यकर्त्यांमध्ये एक जोश दिसला। हा एकूणच पुणे जिल्ह्याचा आढावा होता। म्हणजे ज्या पुणे जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ लोकसभा या मतदारसंघांचा समावेश होतो। त्या मतदारसंघामध्ये नेमकं निवडणुकीत काय झालं, निवडणुकीच्या निकालानंतर जी काही एकूण अनुकूल परिस्थिती होती, नेमकी कुणाला काय त्रास झाला या सगळ्याचा आढावा घेतला जात होता। आणि त्या आढाव्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर माननीय सुप्रियाताई सुळे असतील, माननीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी होती। अर्थात हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली आणि एकूणच बैठकीच्या समारोप प्रसंगी आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांनाच मार्गदर्शन केले। ही निवडणूक आपण किती संघर्षानंतर आणि एकूणच किती मोठ्या चॅलेंजेस नंतर ही जिंकली किंवा एकूणच निर्भेळ यश मिळवलं या संदर्भातला संवाद आदरणीय पवार साहेबांनी हा एकूणच आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी साधलेला आहे। अर्थात आदरणीय पवार साहेब या देशातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे। साहेब योग्य ते निर्णय घेतील, पण या संदर्भामध्ये आपण लोकसभेला जागा कमी घेण्याचं कारण ही फक्त आघाडी आणि इंडिया फ्रंटची कुठेतरी म्हणजे बिघाडी होऊ नये याची काळजी घेतली। त्यामुळे विधानसभेला हे आपलं चित्र हे वेगळं असेल हा एकूणच संकेत। दुसरीकडे काँग्रेसकडून देखील म्हणलं जातं की मोठा भाऊ नाही, असं मोठा भाऊ छोटा भाऊ कोणी होणार नाही। कारण की पवार साहेबांनी त्याच वेळेस जर 99, 4, 14 आणि 19 दाखला जर दिला असता, जिथं आम्ही 23 जागा 23 आम्ही 25 काँग्रेस लढलो होतो, तर तशी परिस्थिती आघाडी झाली नसती आणि काँग्रेसला सुद्धा जागा मिळताना कुठेतरी अवघड झालं असतं। त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना हे सगळेच या संदर्भातल्या ह्या गोष्टी जाणून आहेत की विधानसभेच्या तयारीला लागा आणि जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळतील याच्यासाठी ते प्रयत्न देखील करणार आहेत। कारण लोकसभेत त्याच पद्धतीने पूर्ण अलायन्स टिकावं यासाठी आपण 2 पावलं मागे घेतलेली होती असं देखील वक्तव्य या बैठकीत स्वतः शरद पवारांनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।